आपण बऱ्याच वेळेला पाहतो की भारत सरकार विविध क्षेत्रांसाठी नवीन काही ना काही नियम लागू करत असते, पण देशात सगळ्यात मोठा पाठिंबा असलेला डिफेन्स सेक्टर, ज्याच्यामुळे भारत सरकारला सर्व गोष्टी स्वतःहून मॅनेज करण्यासाठी, तसेच देशाला मजबूत बनवण्यासाठी, आपल्या आर्मीला मजबूत बनवण्यासाठी त्यांना कायम अपडेटेड राहणं गरजेचं असते याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ही एक इन्व्हेस्टमेंट आहे जी कधीच बंद पडत नाही. मग आता हे सेक्टर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावं का नाही असावं, ओके, तसेच किती इम्पॅक्टफुल राहील हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला काही कम्युनिटीच्या लिंक दिल्यात, त्या कम्युनिटीचा वापर तुम्ही नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, आमचे अपडेटेड वेबिनार अटेंड करण्यासाठी अवश्य करू शकता. मित्रांनो, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आज एक अशी सेक्टरची आपल्याला माहिती घ्यायची ज्याचा वापर ऍक्च्युली बरेच जण करत नाहीत, पण सगळ्यांना वाटतं की चांगलं आहे. याच्यामध्ये आता भारत सरकारचा जो एक डिफेन्स सेक्टर आहे, ओके, ते भारत सरकार त्याच्यावर खूप सारं अधिक लक्ष केंद्रित केलंय आणि यावर पुढे अनेक मोठे मोठे निर्णय घेतले जातील. नॉर्मली सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केली आणि ज्यात संरक्षण मॅन्युफॅक्चरिंग साठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात भर करण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, हे काम मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, तर आपल्याला बऱ्याच वेळेला एक ऍडिशनल सेक्टर, कारण हा सेक्टर तसा बघायला गेलं तर याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या नाही आहेत, पण इम्पॅक्टफुल खूप आहेत. आणि मागच्या 1-1.5 वर्षामध्ये याच्यामध्ये एक चांगली रॅली पाहायला मिळली होती. नंतर ना थोडं काही लोक गडबडले. पण आता मित्रांनो, मेक इन इंडियाचा जर आपण याच्यामध्ये विचार करायला गेला तर भारत सरकार स्थानिक संरक्षण उत्पादनावर खूप जोर देते, म्हणजे त्यांच्यामुळे भारताच्या डिफेन्स सेक्टरच्या बिझनेसमध्ये वाढ येणाऱ्या काळामध्ये संभावित राहते. आता नॉर्मली प्रायव्हेट कंपन्यांसाठी पण एक संधी असते. सरकारने प्रायव्हेट कंपन्यांना डिफेन्स सेक्टरमध्ये अधिक सहभागी होण्यासाठी बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड, ओके, आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये वाढ होईल. मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर जर केला याच्यामध्ये तर नॉर्मली काय होणार आहे, ड्रोन असेल, सायबर असेल, ओके, इत्यादी ठिकाणी टेक्नॉलॉजीवर विशेष लक्ष दिलं जात आहे. त्याच्यामुळे ह्या रिगार्डिंग डेव्हलपमेंट होणार याच्यामुळे. आता महत्त्वाची गोष्ट, आता पुढेचं भविष्य काय असेल, या संबंधी घेतले जाणारे नवनवीन निर्णय, पुढील योजनांमुळे डिफेन्स सेक्टर मधील भविष्य उज्ज्वल दिसत आहे. आता काही महत्त्वाचे ट्रेंड्स तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये. इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड कॉपरेशन. आता भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या डिफेन्स टेक्नॉलॉजीमुळे डिफेन्स टेक्नॉलॉजीला इंडिपेंडेंट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्वतः सगळं करायचं. यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक ऑर्डर मिळू लागल्यात का, तर आपण स्वतःच तयार करतो, त्यामुळे ते मोस्टली स्वस्तात तयार होतं. याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी, डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल मध्ये खास करून AI, रोबोट, हायपरसॉनिक वॉरहेड्स यासारख्या क्षेत्रामध्ये वाढ होईल की ज्याच्यामध्ये आपला थोडा हातखंडा वाढतो येणाऱ्या काळामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट, बिझनेस आणि डेव्हलपमेंट. भारत अधिक सुरक्षित आणि सशक्त संरक्षण नीती विकसित करत असल्याने लॉंग टर्म डेव्हलपमेंटच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं, कारण ते जे काही डिसिजन घेतात ते 1-2 वर्षासाठी घेत नाहीत, 10, 15, 20 वर्षापर्यंत त्याचा कसा आपल्या डिसिजनचा बेनिफिट ह्या सेक्टरला होईल हेच गव्हर्नमेंटचं काम असतं. ओके, आता ह्याच्यामध्ये आम्ही आणखी गोष्ट ऑब्झर्व केली की डिफेन्स सेक्टरचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओला असायला हवेत का नाही, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे याच्यामध्ये. परंतु मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की ज्या लोकांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हवी आहे त्यांना डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकते का, कारण महत्त्वाची गोष्ट, विशेषतः कारण सरकारी योजनांमुळे या क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. ओके, तसेच गुंतवणूक ही रिस्कचा सामना करू शकते. नॉर्मली काय होतं की जसं प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये डिफेन्सिव्ह स्टॉक असावेत, डिफेन्सिव्ह म्हणजे पोर्टफोलिओला वाचवतील असे, पण डिफेन्सिव्ह स्टॉक असावे की नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, कारण ते स्टॉक एका नॉर्मली रेंजमध्ये चालत असतात. आता नॉर्मली जर पाहायला गेलं याच्यामध्ये एक इंटरनॅशनल आर्म्ड कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी डेंजर्स, आता हे एक अनिश्चितता निर्माण करू शकतात. प्राइस इन्क्रीज अँड सप्लाय मटेरियल्स, ओके, डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या खूप कंपन्यांना खूप मोठे सोर्स आणि प्रोडक्शनसाठी खूप खर्च देखील येतो. हा एक थोडा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे फायदे तोटे दोन्ही समजून त्यावर निर्णय घ्या. म्हणजे बरेच जण म्हणतात आम्ही घेऊ का नाही, माझं म्हणणं घ्यायचं का नाही हे डिसिजन घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय. आता इम्पॉर्टंट फॅक्ट काय याच्यामध्ये, डिफेन्स सेक्टरच्या स्टॉकची सविस्तर माहिती आपण थोडक्यात बघू याच्यामध्ये की भारताच्या डिफेन्स सेक्टरमध्ये काही प्रमुख कंपन्या आहेत ज्या विविध प्रकारच्या डिफेन्स इक्विपमेंट्स आणि सिस्टम बनवतात. मग कुठल्या कंपन्या येतात त्याच्यामध्ये, तर नॉर्मली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय एअरफोर्स साठी एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर आणि इतर इक्विपमेंट ही कंपनी तयार करते. ह्या कंपनीच्या विषयी आपण डिटेल फंडामेंटल ऑलरेडी चर्चा केली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड, त्याला BDL असं नाव आहे, मिसाईल सिस्टीम, एरोस्पेस उपकरणे
उपकरणे तयार करणारी ही कंपनी आहे. त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्थात BEL इलेक्ट्रॉनिक युद्ध सिस्टीम असते, त्याच्यामध्ये रडार, संचार, इतर टेक्नॉलॉजीची निर्माण करणारी एक कंपनी. याच्यामध्ये L&T आता ही काय करते या क्षेत्रामध्ये, लार्सन अँड टुब्रो जे डिफेन्स क्षेत्रामध्ये मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. ओके, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेते, प्रोजेक्ट उभं करायचं आणि त्याच्यावर काम करत असते. माझगाव डॉक शिप बिल्डर्स MDL ओके, जहाज निर्मिती करणारी कंपनी आहे, विशेषतः भारतीय नौदलासाठी एक बॅकबोन आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जनरल इलेक्ट्रिकल जी कंपनी आहे ही एव्हिएशन साठी खूप महत्त्वाचं काम करते, हवाई दलासाठी. ओके, एरोस्पेस उपकरणं बनवणे, त्यांचा पुरवठा करणे, त्यांचा मेंटेनन्स करणे. नाल्को सारखी कंपनी अजून एक याच्यामध्ये जे डिफेन्स सेक्टर्स मध्ये विविध मेटल्स मटेरियलला सप्लाय करणारी कंपनी याच्यामध्ये. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट असेल गोदरेज अँड बॉयज असेल, अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या डिफेन्स सेक्टर मध्ये काम करत असतात त्याच्यामध्ये. आता मित्रांनो हे सगळं आपण बघितलं. आता ह्या नॉर्मली कंपन्या बघतात, मग तुम्ही म्हणाल कंपन्यांची नावं सांगा. तर मित्रांनो एक दोन कंपनीची नावं सांगून फायदा नाही, पण बघू आपण याच्यामध्ये स्टॉक्स कसे निवडायचे असतात. तर पहिली गोष्ट आपल्याला याच्यामध्ये नेहमी बघायचं फायनान्शियल एक्झिबिशन, म्हणजे ह्या कंपन्यांचा इयर ऑन इयर रिझल्ट बघा, क्वार्टरली रिझल्ट तपासून बघा, कंपन्यांकडे असलेले कॉन्ट्रॅक्ट्स आणि त्यांचं डिमांड बघा याच्यामध्ये. आणि कंपनीला कमीत कमी 5 ते 10 वर्षासाठी लॉंग टर्मचे कॉन्ट्रॅक्ट आहेत का बाबा, किती आहेत हे मोस्टली चेक करा, कुठलीही कंपनी असू दे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. सरकार ज्यामध्ये नवीन निर्णय घेणार आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, जे नॉर्मली आपल्याला न्यूजपेपर मधून टीव्ही चॅनल्स मधून माहिती मिळत राहते. ओके, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन अधिक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा, कारण येणारा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या कंपन्या फोकस्ड आहेत त्याच्यावर काम करा. आता महत्त्वाची गोष्ट, गुंतवणूक करणाऱ्यांना कंपन्यांचे शेअर्स कसे निवडावेत ह्याच्यासाठी आपण काही थोडक्यात फंडा बघूया. महत्त्वाची गोष्ट फायनान्शियलचा स्टडी करा, म्हणजे काय असतं याच्यामध्ये की कंपनीची वित्तीय स्थिती काय आहे, डेब्ट कंपनीवर किती आहे, कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट्स किती मिळालेले आहेत, कंपनीचं टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट किती झालेलं आहे याच्यामध्ये. ओके, कंपनी कुठलं टेक्नॉलॉजी वापरते, कंपनीला त्याचा किती फायदा होतो. ओके, अशा बऱ्याच गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो फायनान्स कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ह्या अशा गोष्टींचा अभ्यास करा, लक्षात ठेवा. कारण काय होतं, 4-2 कंपन्या निवडण्यापेक्षा कंपन्या निवडीचा फंडा जर कळला तर नक्कीच आपल्या सगळ्यांना हे कामाला येणारी गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके, आणि एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी नॉर्मली भविष्यात बंद नाही पडणार, कारण डिफेन्स सेक्टर हे गरजेची गोष्ट आहे याच्यामुळे. ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की डिफेन्स सेक्टरमध्ये आपली प्रत्येकाची गुंतवणूक असावी का नसावी, काय आहे तुमचं मत. आणि आता हा जो मी एक फंडा तुम्हाला शिकवला की डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक निवडताना नक्की काय बघितलं पाहिजे, नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं का, प्लीज कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला असे इंटरेस्टिंग गोष्टी शिकायच्या असतील, तसेच शेअर मार्केटमध्ये स्वतःला एक व्यवस्थितपणे स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जावा, एक स्पेशल डीमॅट अकाउंट आमच्याकडून ओपन करा. कारण हे डीमॅट ओपन करणारा आम्ही प्रत्येकाला एक स्पेशल कोर्स देतो, जेणेकरून त्याला स्टॉक मार्केटची अजून इन डेप्थ माहिती मिळावी आणि प्रत्येक जण स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. इथपर्यंत आम्हाला असं वाटतं प्रत्येकाने तयार व्हावं आणि त्यासाठी आमचा एक खारीचा वाटा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना प्लीज कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल ना हक्काने लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.